भगवान रुद्र म्हणाले, भगवन आपला उत्कर्ष उच्च कोटीच्या आत्मज्ञानांना निजानंदाचा लाभ व्हावा यासाठी आहे. त्याने माझेसुद्धा कल्याण होवो. आपण नेहमी आपल्या निरतिशय परमानंद स्वरूपातच स्थित असता. अशा सर्वात्मक आत्मस्वरूप आपल्याला नमस्कार असो. आपण पद्मनाभ अर्थात सर्व लोकांचे आधिकारण आहात. सूक्ष्म भूते आणि इंद्रियांचे नियंता, शांत, अविकारी आणि स्वयंप्रकाश वासुदेव अर्थात चित्ताचे अधिष्ठाता आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपणच अव्यक्त, अनंत आणि मुखाग्नीच्या द्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारे अहंकाराचे अधिष्ठाता संकर्षण आहात. तसेच जगाच्या उत्कृष्ट ज्ञानाचे उगमस्थान असणाऱ्या बुद्धींचे अधिष्ठाता प्रद्युम्न आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपणच इंद्रियांचे स्वामी, मनस्तत्वाचे अधिष्ठाता अनिरुद्ध आहात. आपण आपल्या तेजाने जग व्यापणारे सूर्यदेव आहात. आपण पूर्ण असल्यामुळे आपणास वृद्धी किंवा क्षय नाही. आपणास नमस्कार असो. आपण स्वर्ग आणि मोक्षाचे द्वार तसेच निरंतर पवित्र हृदयात राहणारे आहात. आपणच सुवर्णरूप वीर्याने युक्त आणि चातुर्होत्र कर्माचे साधन असून त्याचा विस्तार करणारे अग्निदेव आहात. आपणास नमस्कार असो. पितर आणि देवांचे अन्न सोम आपण आहात. तसेच तिन्ही वेदांचे अधिष्ठाता आहात. आपणच सर्व प्राण्यांना तृप्त करणारे जलरूप आहात. आपणास नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांचे देह, पृथ्वी आणि विराट स्वरूप आहात. तसेच त्रैलोक्याचे रक्षण करणारे मानसिक, इंद्रिय विषयक आणि शारीरिक शक्ती स्वरूप वायू आहात. आपणास माझा नमस्कार असो. आपण आपला जो शब्द हा गुण, त्याच्याद्वारा सर्व पदार्थांचे ज्ञान करून देणारे व आत बाहेर व्यापून असणारे आकाश आहात. त्याचप्रमाणे अतिशय पुण्याने प्राप्त होणारे परम तेजोमय स्वर्ग, वैकुंठादी लोक आपणच आहात. आपणास नमस्कार असो. आपण पितृलोकांची प्राप्ती करून देणारे प्रवृत्ती कर्मरूप आणि देवलोकाच्या प्राप्तीचे साधन निवृत्ती कर्मरूप आहात. तसेच अधर्माचे फलस्वरूप दुःखदायक मृत्यू आपणच आहात. आपणास माझा नमस्कार असो. नाथ, आपणच पुराण पुरुष व सांख्य आणि योगाचे अधीश्वर भगवान श्रीकृष्ण आहात. आपण सर्व कामना पूर्तींचे कारण, मंत्रमूर्ती आणि महान धर्म स्वरूप आहात. आपली ज्ञानशक्ती कुंठित होणारी नाही. आपणास नमस्कार असो. आपणच कर्ता, कारण आणि कर्म या तिन्ही शक्तींचे एकमात्र आश्रय आहात. आपणच अहंकाराचे अधिष्ठाता रुद्र आहात. आपणच ज्ञान आणि क्रियास्वरूप आहात. आपल्यापासूनच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 प्रकारच्या वाणींची अभिव्यक्ती होते. आपणास नमस्कार असो. प्रभो, आम्हाला आपल्या दर्शनाची अभिलाषा आहे. म्हणून आपले भक्तजन ज्याचे पूजन करतात आणि जे आपल्या निजजनांना अत्यंत प्रिय आहे, ते आपले अनुपम रूप आम्हाला दाखवा. आपल्या गुणांनी आपले ते रूप सर्व इंद्रियांना तृप्त करणारे आहे. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे ते रूप स्निग्ध, श्याम आणि सर्व सौंदर्याचे सार सर्वस्व आहे. सुंदर 4 विशाल हात, अत्यंत मनोहर मुखारविंद, कमलदलाप्रमाणे नेत्र, सुंदर भुवया, डौलदार नाक, मनमोहक दंतपंक्ती, सुंदर गाल, मनोहर मुखमंडल आणि समान 2 कान यांनी आपले रूप अधिकच सुंदर दिसत आहे. प्रेमपूर्ण मोहक हास्य, कुरळे केस, काळ्या काळ्या कुरळ्या केसांच्या बटा, कमलपुष्पातील केसराप्रमाणे फडफडणारा पीतांबर, झगमगणारी कुंडले, चमकणारा मुकुट, हातात कंकण, हार, नूपुरे आणि मेखला इत्यादी अलंकार, तसेच शंख, चक्र, गदा, पद्म, वनमाळा आणि कौस्तुभमणी यामुळे अपूर्व शोभायमान दिसणारे दर्शन आम्हाला द्या. ज्यांचे खांदे सिंहाप्रमाणे पुष्ट आहेत, ज्यांच्यावर हार, केयूर आणि कुंडले
यांची कांती झगमगत आहे. तसेच कौस्तुभमण्याच्या कांतीने सुशोभित अशी मान आहे, ज्यांचे श्यामल वक्षस्थळ श्रीवत्स चिन्हाच्या रूपाने लक्ष्मीचे नित्य निवासस्थान असल्याने सोन्याचा कस आजमावणाऱ्या कसोटीच्या शोभेवरही मात करीत आहे. ज्यांचे त्रिवलीने सुशोभित पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडौल पोट श्वासोश्वासामुळे हलण्याने अतिशय मनोहर दिसत आहे. त्यावर भोवऱ्याप्रमाणे गोलाकार जी नाभी आहे ती इतकी खोल आहे की त्यातून उत्पन्न झालेले हे विश्व पुन्हा त्यातच लोप पावू इच्छित आहे. श्यामवर्ण कटी प्रदेशावर पीतांबर आणि सुवर्ण मेखला शोभायमान झाली आहे. समान आणि सुंदर पाय, पिंडऱ्या, जांघ आणि घोट्यांमुळे ज्यांचे शरीर अतिशय सुडौल दिसत आहे. आपल्या चरणांची शोभा शरद ऋतूतील कमलदलाच्या कांतीलाही मागे टाकील अशी आहे. त्यांच्या नखांतून जो प्रकाश बाहेर पडत आहे तो जीवांचा अज्ञानांधकार ताबडतोब नाहीसा करतो. आपण आम्हाला कृपा करून भक्तांचे भय हरण करणाऱ्या आणि त्यांना आश्रय स्वरूप अशा रूपाचे दर्शन घडवा. जगद्गुरो, आम्हा अज्ञानाने वेढलेल्या प्राण्यांना आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगणारे आपणच आमचे गुरु आहात. प्रभो, चित्तशुद्धीची इच्छा करणाऱ्या माणसांनी आपल्या या रूपाचे नेहमी ध्यान केले पाहिजे. या रूपाची भक्ती हीच स्वधर्माचे पालन करणाऱ्या पुरुषांना अभय देणारी आहे. स्वर्गाचा राजा इंद्रही आपल्यालाच प्राप्त करू इच्छितो. तसेच आत्मज्ञानांची गतीही आपणच आहात. आपण अभक्त देहधाऱ्यांसाठी अत्यंत दुर्लभ आहात. केवळ भक्तिमान लोकच आपल्याला प्राप्त करून घेऊ शकतात. सत्पुरुषांनाही दुर्लभ अशा अनन्य भक्तीने प्राप्त न होणाऱ्या भगवंतांना प्रसन्न करून घेणारा कोणता भक्त त्यांच्या चरणकमलांशिवाय दुसऱ्या साधनांची अपेक्षा करील. आपल्या अपूर्व उत्साह आणि पराक्रमाने फडफडणाऱ्या भुवयांच्या इशाऱ्याने संपूर्ण विश्वाचा संहार करणारा काळसुद्धा आपल्या चरणांना शरण गेलेल्या प्राण्यांवर आपला अधिकार चालवू शकत नाही. भगवंतांच्या अशा प्रेमी भक्तांचा अर्धा क्षण जरी सत्संग घडला तरी त्याच्या तुलनेत मी स्वर्ग आणि मोक्षाची पर्वा करीत नाही. मग मर्त्य लोकातील तुच्छ भोगांबद्दल काय बोलावे. प्रभो, आपले चरण संपूर्ण पापराशी नष्ट करणारे आहेत. ज्यांनी आपली कीर्ती आणि तीर्थे यांमध्ये अंतर्बाह्य स्नान करून आपली मानसिक आणि शारीरिक अशी दोन्ही प्रकारची पापे धुवून टाकली आहेत, तसेच जे इतरांबद्दल दया, रागद्वेषविरहित चित्त आणि सरळपणा इत्यादी गुणांनी युक्त आहेत, अशा भक्तजनांचा सत्संग नेहमी आम्हास मिळावा एवढीच आमची इच्छा आहे. हीच आपली आमच्यावर मोठी कृपा होईल. ज्या भक्ताचे चित्त भक्तियोगाने परिपूर्ण आणि शुद्ध होऊन बाह्य विषयांकडे ओढ घेत नाही किंवा अज्ञानरूपी गुहा असलेल्या प्रकृतीत लीन होत नाही, तो अनायासेच आपल्या स्वरूपाचे दर्शन घेतो, ज्यामध्ये हे सर्व जग दिसते आणि जे या संपूर्ण जगात भासमान होत आहे ते आकाशाप्रमाणे विस्तृत आणि परमप्रकाशमय ब्रह्मतत्व आपणच आहात. भगवन, आपली माया अनेक प्रकारची रूपे धारण करते. हिच्याद्वारा आपण जगाची अशी निर्मिती, पालन आणि संहार करता की ही जणू एखादी खरी वस्तू आहे. परंतु यामुळे आपल्यामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही. मायेमुळे इतरांमध्ये भेदबुद्धी निर्माण होते, पण आपल्यावर तिचे काही चालत नाही, कारण आपण स्वतंत्र आहात याचा आम्हाला प्रत्यय आहे. आपले स्वरूप पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरण यांचे प्रेरक या रूपाने दृश्य स्थितीला येते. जे कर्मयोगी सिद्धी प्राप्त करण्यासाठी निरनिराळ्या कर्मांच्याद्वारे आपल्या या सगुण साकार स्वरूपाचे श्रद्धापूर्वक चांगल्या रीतीने पूजन करतात, तेच वेद आणि शास्त्रे योग्य तऱ्हेने जाणणारे होत. प्रभो, आपणच अद्वितीय आदिपुरुष आहात. सृष्टीच्या पूर्वी आपली मायाशक्ती सुप्तावस्थेत असते. नंतर तिच्याच द्वारे सत्व, रज आणि तमोरूप गुणांमध्ये भेद निर्माण होतो आणि त्यापाठोपाठ त्याच गुणांपासून महत्त्व, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, देव, ऋषी
आणि सर्व प्राण्यांनी युक्त अशा या जगाची उत्पत्ती होते. नंतर आपण आपल्याच मायाशक्तीने रचलेल्या या जरायूज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशा 4 प्रकारच्या शरीरांमध्ये अंशरूपाने प्रवेश करता आणि मधमाशी ज्याप्रमाणे आपणच उत्पन्न केलेल्या मधाचा स्वाद घेते, त्याप्रमाणे आपण ज्या अंशाने इंद्रियांच्या द्वारा या तुच्छ विषयांचा भोग घेता त्या आपल्या अंशालाच शरीरातील पुरुष किंवा जीव असे म्हणतात. प्रभो, आपले स्वरूप प्रत्यक्ष नसले तरी अनुमानाने समजते. प्रलयकाळी कालस्वरूप आपणच प्रचंड वेगाने पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांना त्यांच्याच द्वारा विचलित करून सर्व लोकांचा संहार करता. जसा वायू आपल्या असह्य वेगाने मेघांच्या द्वाराच मेघांना नष्ट करतो. भगवन, हा मोहग्रस्त जीव मला हे करायचे आहे, मला ते करायचे आहे या चिंतेमध्ये असतो. त्याचा लोभ आणि विषयांची लालसा वाढतच जाते. परंतु कालरूप आपण नेहमी सावध असता. भुकेने व्याकुळ झालेला साप ज्याप्रमाणे उंदराला एकदम पकडतो, त्याप्रमाणे कालस्वरूपाने आपण या जीवाला गिळंकृत करता. आपली अवहेलना केल्यास स्वतःचे आयुष्य व्यर्थ जाईल असे मानणारा कोणता विद्वान आपल्या चरणांना विसरेल बरे? काळाच्या भीतीने त्यांची पूजा आमचे पिता ब्रह्मदेव आणि स्वयंभुवादी 14 मनू कोणताही विचार न करता करीत असतात. ब्रह्मन, अशा प्रकारे सर्व जग रुद्ररूप काळाच्या भीतीने व्याकुळ झाले आहे. म्हणून हे परमात्मन, हे तत्व जाणणारे आमचे आपणच सर्वथैव निर्भय आश्रय आहात. हे राजकुमारांनो, विशुद्ध भावाने स्वधर्माचे आचरण करीत भगवंतांमध्ये चित्त लावून मी सांगितलेल्या या स्तोत्राचा तुम्ही जप करीत राहा. तुमचे कल्याण असो. सर्व भूतांतर्यामी व तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्मा श्री हरीचेच तुम्ही वारंवार स्तवन आणि चिंतन करीत पूजन करा. मी तुम्हाला सांगितलेले हे योगादेश नावाचे स्तोत्र मनामध्ये धारण करून मुनिव्रताचे आचरण करीत याचा एकाग्रतेने आदरपूर्वक अभ्यास करा. हे स्तोत्र पूर्वी जगद्विस्तार करू इच्छणाऱ्या प्रजापतींचे पती भगवान ब्रह्मदेवांनी प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या आम्हा भृगू वगैरे पुत्रांना ऐकविले होते. जेव्हा आम्हा प्रजापतींना प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा झाली, तेव्हा याच्याद्वारा आम्ही आपले अज्ञान घालवून अनेक प्रकारची प्रजा उत्पन्न केली होती. आतासुद्धा जो भगवतपरायण पुरुष याचा एकाग्र चित्ताने दररोज जप करील, त्याचे तत्काळ कल्याण होईल. यालोकी सर्व प्रकारच्या कल्याण साधनांमध्ये मोक्षदायक ज्ञानच सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान नौकेत बसलेला पुरुष अनायासेच हा दुस्सर संसार सागर पार करून जातो. भगवंतांची आराधना करणे जरी कठीण असले तरी मी सांगितलेल्या या स्तोत्राचा जो श्रद्धापूर्वक पाठ करील तो त्यांना प्रसन्न करून घेईल. सर्व कल्याण साधनांचे प्राप्तव्य एक भगवंतच आहेत. म्हणून मी गायलेल्या या स्तोत्राचे त्यांना प्रसन्न करून जो कोणीही जे मागेल ते त्याला प्राप्त होईल. जो पुरुष प्रातःकाळी उठून श्रद्धापूर्वक हात जोडून हे ऐकेल किंवा ऐकवील, तो सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होईल. हे राजकुमारांनो, परमपुरुष परमात्म्याचे मी तुम्हाला हे जे स्तोत्र ऐकविले त्याचा एकाग्र चित्ताने जप करीत तुम्ही मोठे तप करावे. ते पूर्ण झाल्यावर यापासूनच तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल. अध्याय 24 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.